जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. काल किती वर्गाने गोळा झाले रे? बऱ्यापैकी झाली. अरे सार्वजनिक गणपती असलं तर काय झालं, गणपती तर आपल्याच सोसायटीतला आहे ना, लोक देतात पैसे. घ्या. मी आणि अद्वैत विंग मध्ये फिरलो तर लोकांनी तोंडावर दरवाजा बंद केला. तू गोड गोड बोलतोस आणि वर्गणी मिळवतो. आम्हाला नाही तसं बोलता येत. अरे मला पण तुमच्यासारखे अनुभव येतात की. आता ते लवंगी आजोबांचंच तर बघ. वाटलंच होतं मला. या कॅफेला काय म्हणाले ते? अरे दरवाजा उघडून आत घेईच नात. वर म्हणाले, माझा सार्वजनिक गणेशोत्सवाची काहीही संबंध नाही, माझ्या घरी गणपती बसतो, उलट तुम्हीच तुमच्या फंडातून मला वर्गणी द्या. अरे बोक्या, मग वर्गणी समितीच्या मीटिंग मध्ये का नाही सांगितलंस तू? अरे जाऊ दे रे, त्यांच्या एका वर्गणीमुळे आपला गणेशोत्सव थांबणार आहे का? आणि तसंही जर मी त्यांची कंप्लेंट केली असती तर त्याचा त्रास त्यांनाच झाला असता ना. गेल्या वर्षीचा आठवत ना, वर्गणी गोळा करणाऱ्या मुलाला धक्का दिला म्हणून त्यांच्याच घराच्या खिडकीत लाऊडस्पीकरचा भोंगा लावला. त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांना बोलणं अशक्य झालं होतं. चल श्री प्रफुल्ल चावरे, BSc, BCom, LLB, DOW, MCMI. बापरे, वाचूनच दमायला होतंय. मग वाचतोस कशाला? हे लोकांनी वाचावी म्हणूनच लावले ना पाठी. गप्रे, उगाच टाइमपास करू नकोस. आपण इथे वर्गणी गोळा करायला आलो ना. चल काय? मी बोके सातबंडे हं. सार्वजनिक गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करायला आलो होतो. इतक्या लवकर? हो, लवकर कुठे? दुपारचे 12 वाजलेत. अजून उशीर झाला असता तर जेवणाची वेळ झाली असती. मग अरे हे तसं नाही म्हणत आहे. इतक्या लवकर म्हणजे जून मध्येच? गणपतीला वेळ आहे की अजून? अहो काका, गेल्या वर्षी पण याच सुमारास वर्गणी गोळा केली होती. आणि किती पैसे जमा होतात, त्यावर कोणता कार्यक्रम करायचा, डेकोरेशन काय करायचं हे ठरवणं सोपं जातं. शिवाय नंतर बुकिंग करायला गेलो तर सगळ्याच गोष्टीचे भाव वाढलेले असतात ना. बस बस, कळलं कळलं. या आत या. चप्पल बाहेर काढा. ठीक आहे. फक्त 20 रुपयेच. मग मागच्या वर्षी तर 40 दिले होते. गेल्या वर्षी कॉलेज मधल्या मुली आल्या होत्या ना. ए गप ना. काय म्हणायचं तुला? म्हणजे मुली आल्या होत्या म्हणून मी जास्त वर्गणी दिली असं म्हणायचं तुला? नाही नाही, तसं नाही. आठवण करून देत होता तो. म्हणजे मागच्या वर्षीची लिस्ट आहे ना, तुम्ही दिलेली रक्कम आणि गोळा करणाऱ्यांचं नाव असं लिहिलेलं होतं त्यात. म्हणून काका प्लीज मागच्या वर्षीपेक्षा कमी करू नका हो रक्कम. हवी तर तुम्ही जास्त. जास्त अजिबात मिळणार नाही सांगून ठेवतो. लाडीगोडी चालणार नाही. धांगडधिंगा करायला हवेत का तुम्हाला जास्त पैसे? कोण आहे रे प्रफुल्ली? अगं ते सोसायटीची मुलं आली आहेत गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करायला. इथेच थांबा. आलो मी. काकू काकांना अरे तुरे करतायत, लाडाच्या नावाने हाक मारतात. प्रफुल्ली खबर तू वर्गणी मिळणार नाही. मला काय वाटतं, ही दोघं ना एकमेकांना लग्नाच्या आधीपासून ओळखत असतील.
नाहीतर जिथे आधी काका काकू राहायचे ना तिथे काकांना या नावाने हाक मारत असतील आणि म्हणून तर काकू होते काय रे पोरांनो, काय चाललंय? काय बोक्या वर्गणी गोळा करायला आलात का? हो अब आधी काम केली की नंतर धावपळ होत नाही ना. हे यावर्षी कार्यक्रम काय असणार आहेत? अजून ठरलं नाहीये. किती पैसे जमतील त्यावर ठरेल. हे मग माझ्या गाण्याचा कार्यक्रम ठेवा ना. अरे किमान अर्ध्या तासाचा कार्यक्रम तर मी नक्कीच देऊ शकते. थोडी प्रॅक्टिस केली माझी, पण ती काय करता येईल. अरे हिंदी पिक्चर मधली मस्त मस्त गाणी म्हणते मी, माहितीये का? हो थांबा मी तुम्हाला म्हणूनच दाखवते. हा लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा घोड़ा दौड़ा 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 दुम उठा के दौड़ा. हे आवडलं तुम्हाला गाणं? छान छान, खूप मस्त. थँक्यू थँक्यू. हा चिन्मयानंद कुठे दिसला नाही ग? जेवायला सुद्धा आलेला पाहिला नाही मी त्याला. त्याच्या आवडत्या कामांपैकी एक काम करायला गेलाय. आता कोणाला मदत करायला गेलाय? नाही कोणाला मदत करायला नाही गेलाय, गणपतीची वर्गणी गोळा करायला गेलाय. मला या चिन्मयानंदाचं काही कळतच नाहीये. आता गणपतीची वर्गणी गोळा करण्यात आवडण्यासारखं काय असतं? उगाचच आपली धावपळ करत राहायचं. दहाजीने चढा, दहाजीने उतरा, या मजल्यावरून त्या मजल्यावर. लोकांची विनवणी करा, त्यातूनही लोक धड पैसे देतीलच असं नाही. 1000 खोड्या काढतील, लाखभर सूचना करतील. आई मी त्याला हे सगळं सांगून झालंय. त्यावर चिन्मयानंद सातबंडे कसे म्हणतात, आई लोकांच्या घरी गेल्याने नवीन ओळखी होतात, लोकांचे स्वभाव कळतात. आणि त्यात जर का आपण एखाद्याच्या घरी अचानकपणे गेलो ना तर त्यांच्या घरात चाललेल्या गमती जमती आपल्याला कळतात. हे बाकी खरं बरं का? नाही, कुणाला काही द्यायची वेळ आली ना की लोकांचे खरे स्वभाव बाहेर पडतात. त्यातून आपल्या चिन्मयानंदासारखा निरीक्षण शक्ती असलेला आणि निरीक्षणाची आवड असलेल्या लोकांसाठी ही पर्वणीच म्हणायची. आई म्हणूनच म्हणतेय, आता शांतपणे जेवा, नका त्याची काळजी करू. तो बसला असेल कोणाचं तरी निरीक्षण करत. अरे कॉलेजला असताना माझ्या गाण्याशिवाय गॅदरिंगचा कार्यक्रमच पूर्ण व्हायचा नाही. आणि मी गाणं म्हणायला लागले ना की सगळीकडे असा पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. सगळे झोपले असतील. काय 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 कंटिन्यू मग ठेवता ना माझा कार्यक्रम गाण्याचा? हा कमिटीला सांगतो ना. हो सांगा सांगा. हे पण नक्की ठेवा तुम्ही कार्यक्रम. हो हो अरे त्याच्याशिवाय सोसायटीतल्या कलाकारांना प्रोत्साहन कसं मिळणार नाही का? हो हो नक्की. काकू हा तुम्हाला साथीला काय काय लागेल? तबला आणि पेटी बसवेल ना? शे तुझं तबला आणि पेटीने काय होणार आहे? ढोलक, सिंथेसायझर, सेक्साफोन शिवाय इलेक्ट्रॉनिक गिटार तर हवीच हवी. टेन्शन घेऊ नका रे, ही सगळी वाद्य मिळतात भाड्यानी. आणि हा मला साऊंड सिस्टीम चांगली हवी. हा एकदम ते उगाच के कू की असले आवाज करणारी नकोय. हा सांगून ठेवते आधी. मी सांगतो कमिटीला. आणि हा हे बघा, स्टेजवर ना सगळीकडे अशी लाइटिंग करा बर का. असे पिवळे, हिरवे, निळे, जांभळे असे रंगीबेरंगी लाईट लावा. अरे त्याशिवाय माझा कार्यक्रम रंगणार कसा? हो हो हिरवे, लाल, निळे सगळे रंग असतील. आम्ही हे सर्व कमिटीला सांगतो. हो सांगा सांगा. आणि आता मी तुमच्यासाठी मस्तपैकी थंडगार सरबत करून आणणार आहे. ते प्यायल्याशिवाय इथून जायचं नाही, कळलं? बसा तुम्ही, आलेच मी. बोक्या काय झालं रे तुला? अरे त्या खोलीत कोणतरी आहे. घरात कोणी ना कोणीतरी असणारच, त्यात काय एवढा? अरे बाहेरून कुलूप लावलेल्या खोलीत कोण असू शकेल? भारी लक्ष यार तुझं. अरे काय झालंय तुमचं? हा काका ते घरात काकूंच्या गाण्यासाठी वाद्य आहेत का ते बघत होतो.
सगळीच बाहेरून आणायची म्हणजे बाहेरून आणणं परवडत नाही तर कार्यक्रम करतो असं सांगायचं कशाला? हे घे 40 रुपये आणि चालायला लागा. हा काका पावती बुक संपले, जाऊन आणू. मोठा शहाणा आहेस, जाऊ दे आता, पण नंतर आठवणीनं दे म्हणजे झालं. चला निघा, बरीच काम आहेत मला. बोक्या आपल्याला पण बरीच काम आहेत, चल. ऐकायला आलं का तो काय म्हणतोय ते? चला निघा, निघ निघ चल, वर्गणी मिळाली ना, चला. अरे चल ना, मागे काय बघतोय, पुढे पडशील, चल. अरे चल. हा हा हे चावरे काकांची. बरीच वर्गणी गोळा झाली रे. आधीचे 230 आणि हे चावरे काकांकडचे 40 मिळून 270 झाले. कम्युनिटी आपल्यावर खुश होईल नाही का? बोक्या, ए बोक्या, काय झालं तुला? कुठे हरवलास तू? कौस्तुभ, त्या बंद खोलीत कोण असेल? तर मला कसं माहित असणार? मी तुझ्यासारखा खोलीच्या बाहेरच होतो ना. मग त्याच्यावर विचार करायला हवा. त्या खोली मागे काहीतरी रहस्य आहे. कौस्तुभ, आपण सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन शांतपणे विचार करूया. चल 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 चल. पण बाकीच्या घरांची वर्गणी ती नंतर गोळा करू, नाहीतरी जाता जाता अद्वैत आणि पूर्वाला सांगू, ते गोळा करतील. चल. तुला अगदीच कशी का चिंता नाही? कसली? अगं चिन्मयानंदाची. जेवणाची वेळ टळून गेली तरी सुद्धा याचा पत्ता नाहीये. आई तो बाहेर का कुठे गेलाय? सोसायटीतच येतो. आणि तुम्ही ओळखत नाही का त्याला? एकदा एखाद्या गोष्टीचा नाद लागला की मग बाकी सगळं जग विसरतो तो. अगं तरी सुद्धा काळजी वाटतेच ना. आई इथे तिथे पळून पोटात कावळे ओढायला लागले ना की सरळ पळत घरीच येणार आहे तो. आणि मग एक क्षण उसंत येणार नाही. आई भूक लागली, जेवायला वाटतं, जप सुरू करणार. काय एवढी काळजी करताय आई? तू आजी झाल्याशिवाय तुला नाही कळायचं दुधावरच्या साईचं महत्व काय असतं ते. आई मगासपासून अन्न नुसतं चिवडताय तुम्ही. आता जेवा शांतपणे. नका त्याची काळजी करू, तो रमला असेल कुठेतरी. पण ह्या चिन्मयानंदाला वेळेचं भान कसं राहत नाही म्हणते मी. बोक्या, किती वेळ विचार करणार आहे सर? पोटात कावळे ओढायला लागले यार. सावरे काकांनी मांजर तर पाळली नसेल ना? नाही, पण मांजरीला खोलीत बंद करून का ठेवतील? मग वाघ पाळला असेल, त्याला तरी बंद करून ठेवतील ना. तो आवाज प्राण्याचा नव्हताच. आपण तो आवाज एकदाच ऐकला, कशाहून आपल्याला भास नसेल झाला? अरे जेव्हा सावरे काका पैसे आणायला गेले होते आणि तू खतखतून हसत होतास बघ, तेव्हा मी तो आवाज ऐकला. इथेच थांबा, आलो मी. कौस्तुभ, आपल्याला या बंद खोलीचं रहस्य कळायलाच हवं. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊन बघूया का? कशाला आलंय सांगणार? पुढल्या वर्षाची वर्गणी गोळा करायला. बोक्याला वाटतं. हे काय गर्दी म्हणायची काय ही, बापरे. बसायला सुद्धा जागा मिळत नाही कुठे. ते लोनचे पेपर्स तपासण्यात वेळ गेला, त्यात एक बस चुकली, म्हणून दुसरी बस पकडायला गेलो. त्यात ही गर्दी, चढताना धक्काबुक्की, उतरताना धक्काबुक्की, आतमध्ये सुद्धा धक्काबुक्की. आज घरात काय पाणी आलं नाही का आज? देते. आई काय झालं आज? दोघी गप्प का आहात एवढ्या? हो आपला बोक्या हा? त्या गणेशोत्सव वर्गणीच्या मागेच आहे अख्खा दिवस. प्रदीपा, अरे चिन्मयानंद आज घरी जेवायला सुद्धा आला नाही रे. आई अगं हिचं ठीक आहे, तू कशाला एवढी काळजी करतेस?
विसरलीस तू? मी असंच होतो. एकदा वर्गणी मागायला बाहेर पडलो की मला तरी कशाची शुद्ध राहायची का? नडू तुला सांगतो, एकदा असंच वर्गणी मागत मागत मी अख्ख्या बिल्डिंगवर फिरत होतो. फिरता फिरता परत माझ्याच घरी आलो आणि माझ्याच घरी मी ओरडलो, ओ सातबंडे काका वर्गणी द्या म्हणून. बाबांनी असा झापला होता ना मला. ते बरोबर आहे रे प्रदीपा, पण चिन्मयानंद असा पूर्वी कधी वागला नव्हता ना. हो ना. आणि बोक्याचा काही भरोसा आहे का? ते वर्गणी गोळा करणं राहील बाजूलाच आणि हा बसेल कोणाची तरी समस्या सोडवत. नाही म्हणजे त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण आपण कुठे आहोत, काय करतोय हे घरी कळवायला नको. त्या चावरेंकडे गेलाय वर्गणी मागायला. काय? मी त्याला आत्ताच चावरेंकडे जाताना बघितलं. अजून वर्गणीच गोळा करतोय म्हणजे? काय कटकट आहे ना, सारखं सारखं कोणी ना कोणी. बाहेर काढतो. काय आता काय नाताळ साजरा करायचा आहे का? त्याची वर्गणी हवी आहे? सॉरी काका, तुम्हाला पुन्हा त्रास देतोय, पण तुम्ही दिलेल्या नोटांमधून एक नोट फाटलेली निघाली हा? म्हणून ती तुम्हाला परत द्यायला आलो होतो. काका बदलून द्या ना. ए, ही मी दिलेली नोट नाहीये. अहो काका असं काय करता? तुम्ही दिलेल्या नोटांमधून सर काढली. अजिबात नाही. तुम्हाला घेताना बघून घेता येत नाही का? आता दुसरी कोणीतरी दिलेली नोट तुम्ही माझ्या गळ्यात मारणार. सॉरी काका, प्लीज बदलून द्याल का? जर तुम्ही बदलून नाही दिली तर आम्हाला आमच्याकडून द्यावी लागेल. ठीक आहे, थांबा इथेच आणतो मी नोट. ही नोट माझी कशी असेल? एवढी फाटलेली नोट माझ्याकडे कशी आली? आणि आली तर माझ्या लक्षात कसं आलं नाही? काय रे? ए, इथे काय करताय? हा? ते चित्र वेगळ्या वेगळ्या अँगल्सने चित्र बघत होतो. मला पण चित्र काढायला फार आवडतात ना, म्हणून. बघितली तेवढी खूप झाली. हे घ्या पैसे. चल निघा. चल चल निघा. चला बाहेर. तुम्हाला इथे थांबायला सांगितलं होतं ना, आत यायचं काय कारण होतं? चला. प्रफुल्ली, हे कोण होता रे प्रफुल्ली? तीच कार्टी नेहमीची, तो सातबंड्यांचा बोक्या. अय्या, बोके आला होता. कलेची जाण आहे हो पोराला. हो का? अरे मला गणेशोत्सवात गाण्याची संधी देणार आहे तो. कांटों से खींच के ये आंचल, तोड़ के बंद पायल, दिल की उड़ा को. मितुडी, काय? अगं गाणं नीट पाठ कर. आऊ कसं चालेल? सगळ्यांच्या समोर म्हणायचं की नाही? आधी गाण्याचं पुस्तक काढ, ते नीट पाठ कर आणि मग रियाज कर. अरे हो, मी असंच गुणगुणते आता. ना, नी, ना, ना, नी, ना, ना. ना, नी, ना, नी, नी, ना, ना. राहा, बाजूनी गया मैं, दिल ये चला, आहा, हा, आहा. चिन्मयानंदा, नीट सांगशील का काय झालंय ते? आजी, तू त्या चावऱ्यांना ओळखतेस का ग? कोण चावरे? ते बिल्डिंग मध्ये 4थ्या मजल्यावर राहतात ना. अरे बाबा, मी अशी कितीशी बाहेर पडते कुणाला ओळखायला. बोक्या, काय झालंय? आज अचानक चावरींबद्दल चौकशी करतोयस? आई, तुला तर नक्की माहित असेल ना,
चावरे काकू तर तुमच्या महिला मंडळीच असतील. हो पण सांग ना, चावरे काका कसे आहेत? कसेत म्हणजे बरं नव्हतं की काय त्यांना? मला नाही माहित. मला काल दिसले होते ते, पण मला तर बरे वाटले. कोणी माझं नीट ऐकून घेईल का? तब्येतीने नाही, स्वभावाने विचारत होतो. म्हणजे काकांना काकू आणि काकूंना काका असेच असतात ना ती दोघं? बोक्या, तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय? मला कळतंय, पण तुम्ही माझं बोलणं पूर्णच होऊ देत नाही आहात. मला विचारायचं होतं की बोक्या, आम्हाला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. आधी सगळं जेवण संपवायचं आणि मगच तोंडातून शब्द बाहेर काढायचा, कळलं? अरे अरे हळू. अरे हळू. झालं जेवण. आता तरी सांग ना, चावरे काकांच्या घरात मिसेस चावरे आणि मिस्टर चावरे असे दोघच असतात का आणखीन कोणी आहे त्यांच्या घरात? आधी ना ते खरकटे हात धुवायचे, मगच सांगेन, कळलं? चला चल. काय चाललंय याच? ह्याला चावरेंविषयी एवढी माहिती का हवी असेल? घे. नकोय मला. तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अरे बोक्या, तुला खरं सांगू का, मला त्यांच्याबद्दल एवढी काही माहिती नाहीये रे. हा, त्या महिला मंडळाच्या सभासद आहेत, पण त्या तितक्याशा येत नाहीत महिला मंडळात. का? त्या नोकरी करतात ना, वेळ मिळत नसेल त्यांना. पण त्यांच्या घरात कोण कोण असतं हे तरी माहिती असेल ना तुला? दोघेच आहेत ते. हो. दोघच राहतात ना? म्हणजे ती दोघं एकमेकांना नवरा बायको आहेत ना? बोक्या, तू काय ही सगळी चौकशी करतोयस? म्हणजे नक्की काय झालंय ते जरा सांगशील मला? आई, त्यांच्या घरात एक बंद खोली आहे. बंद खोली? हो. ए आई, मी लायब्ररीतनं एक पुस्तक आणलेलं, तू घेतलंयस का? अरे तिथेच ठेवलंय. थांब, आले मी. दादाला पुस्तक देऊन येते, थांब. आई, बंद खोलीचं रहस्य तरी ऐक ना. नाही पाहिलंस का सगळीकडे नीट तू? हो. इथे नाही ना ड्रॉवर मध्ये? नाही. आणि या गादी खाली सॉरी. कुठे ठेवायचं आणि शोधाशोध करायची ना? आले मी, थांब. ए बोक्या, वर्गणीचं काम नीट चालू आहे ना? कोणाकडनं काहीही तक्रार येता कामा नये. आणि जर कोणी वर्गणी दिली नाही तर तुम्ही त्यांना काहीच बोलू नका. त्यांच्याकडनं वर्गणी कशी घ्यायची ते आम्ही बघू. काय दादा, तुला चावरे कुटुंबाबद्दल किती माहिती आहे? फार नाही, म्हणजे ते कोणात मिक्स होत नाही. आणि त्या चावरे काकू आहेत ना, त्या आता स्वतःला काहीतरी वेगळंच समजतात. ते काका मला जाम शिष्ट वाटतात. पण का रे, त्यांनी वर्गणी दिली नाही का? थांब, दिली नसेल ना तर मला सांग. अरे दरवेळी गणपतीच्या दिवसात सकाळ संध्याकाळ प्रसाद खाऊन जातात आणि वर्गणी द्यायची वेळ आली ती अशी नाटकं. तसं नाही रे, त्यांनी वर्गणी दिली. पण जेव्हा मी त्यांच्या घरी वर्गणी घ्यायला गेलो होतो ना, तेव्हा त्यांच्या घरात एक बंद खोली होती. त्यात काय एवढं, आपल्याही घरी खोली बंद असते की. बाबा झोपल्यावर बाबांची, आपण अभ्यास करताना आपली. तसं नाही रे, मग त्या खोलीला बाहेरून कुलूप होतं. मला तर ती खोली रहस्यमय वाटते. तू म्हणजे ना बोक्या, तुला आपल्या बिल्डिंग मधल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी रहस्य दिसतं. काहीतरी आपलं. चल, उशीर झालाय. दादा, झोप म्हटलं ना, मला सकाळी अभ्यास करायचा आहे, लवकर उठायचंय. झोप, चल झोप. अरे दादा, झोप.
ऐक घ्या घ्या हो. हा. आज काय अगदी आरामात हा हो ऑफिसचं काही काम घरी आणलेलं दिसत नाही आज. मुद्दामच नाही आणलं. खूप दिवसात मुलांना वेळ दिला नाहीये. आज मी विजू आणि बोक्यासोबत वेळ घालवणार. विजूचं ठीक आहे, म्हणजे सुट्टीचा तो घरीच असतो, पण आपल्या बोक्याचा पाय टिकतो का घरात कधी? अरे बाबा, दिवसभर वर्गणी गोळा करत असतो. तुम्ही ना वेळ काढण्याआधी बोक्याची अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती. बाबा हा. आला. तुम्हाला चावरे गगन विषयी काही माहिती आहे का? कोण चावरे? ते बिल्डिंग मध्ये 4थ्या मजल्यावर राहतात ना. तो चावऱ्या. हा, त्याचं काय? आईपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे का? बोक्या, तुझ्या डोक्यातून अजून ते चावऱ्यांचं भूत गेलं नाहीये का? चिन्मयानंदा, अरे किती विचार करशील त्यांचा. एक मिनिट, हे काय चावरे प्रकरण आहे? ते काही माहित नाही, पण काल ना आल्यापासून तो सगळ्यांना चावरे कुटुंबाविषयी माहिती विचारतो. पण बोक्यात तुला त्यांची माहिती हवे का? कारण त्यांच्या घरात एक खोली आहे हा. जी बंद असते हम्म. आणि त्यात काहीतरी रहस्य आहे. हसू नका बाबा, खरंच मी त्या दिवशी त्यांच्याकडे वर्गणी घ्यायला गेलो होतो ना, हा, तिच्या एवढ्यासाठी सगळी चौकशी चालली होय. बोक्या, डोक्यात भलते सलते विचार घालून नको घेऊस बाळा. हो ना, बोक्या त्यांच्या घरात 2च माणसं आहेत. फार फार तर एखादा कुत्रा किंवा मांजर असेल काहीतरी. नाही बाबा, तो आवाज कुत्रा किंवा मांजरीचा नव्हता. तो आवाज एका माणसाचा होता. कोणतरी रडत होतं. बोक्या, कुठलं पुस्तक वाचतो सध्या? बाबा, यात माझा पुस्तक वाचण्याचा काय संबंध? कारण तुझी कल्पना शक्ती जी स्वैर संचार करते ना, त्याच्यामुळे विचारतो. माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, त्यांच्या घरात नक्की काहीतरी गडबड आहे. बोक्या, असं तू म्हणतोय, मला सांग, त्यांच्या शेजारी त्या भिसेव्यानी राहतात, त्यांना कधी असं काही वाटलं नाही ते? कारण ते चावरे काकांच्या घरातच गेले नसतील. तुम्ही एकदा चावरे काकांच्या घरात जाऊन बघा, तुम्हाला पण माझं बोलणं पटेल. अरे पण असं कसं? उगाच उठून कारणाशिवाय कोणाच्या घरात शिरता येतं का? मग कारण शोधून जा. बोक्या, बास झाला आता. जा, जाऊन अभ्यास कर जा. अभ्यासात मन लागणार नाही आणि तो आवाज कानात घुमत असतो. बोक्या, बास झाला आता. आजपासून तुझं वर्गणी मागायला जाणं बंद. आज काय ती चावऱ्यांकडे एक रहस्यमय खोली सापडली, उद्या कुणाकडे तरी रहस्यमय डबी सापडेल. काहीतरी खुळचट कल्पना डोक्यात घेऊन फिरत असतो. प्रदीपा, आता हा विषय इथेच बंद करा, तर आणखी चर्चा नको. चिन्मयानंदा, तुझा बरोबर आत. प्रदीपा, आपला चिन्मयानंद उगाच काहीतरी सांगणार नाही रे. तो म्हणतो तसं खरंच काही असेल का? अगं आई, आजकालच्या काळात घरात एखाद्याला असं कोंडून ठेवणं शक्य तरी आहे का? हो ना आई, तुम्ही त्याचं म्हणणं एवढं सिरियसली नका घेऊ. आलेच. दे रिमोट दे. आई, बाबा, आजी या तिघांपैकी कोणीच चावरे काकांच्या घरी नाही जाणार. पण दादा जाईल. त्याला जायचं कारणही मी आहे. आणि त्याला तो आवाज ऐकू आला ना की तो माझ्या बोलण्यावर विश्वास सुद्धा ठेवेल. काय बोक्या, काय शिस्त आहे डोक्यात? दादा, यावेळी किती वर्गणी गोळा व्हायला हवी?
मागच्या वेळेपेक्षा 1000 रुपये तरी जास्त. म्हणजे प्रत्येक माणसाकडून किती? प्रत्येक माणसाकडनं 25 रुपये. काय रे, नाही जमणार. का नाही जमणार? मागच्या रविवारी मी तेवढीच घेतली होती सगळ्यांकडनं. तुला जमत रे. आता बघ, चावरे काकांनी फक्त 40 रुपयेच दिले. उरलेले तू आणशील. 10 रुपये ना, नक्कीच आणेन. दादा, त्यांच्या घरात अजून एक माणूस राहतो जो त्या बंद खोलीत आहे. स्वीटुडी, बघ. राह प्यार के हमसे कुछ ना बोलिए. नमस्कार. नमस्कार. मी मिसेस सातबंडे. महिला मंडळात आपली भेट झाली होती. हा, म्हणजे तुम्ही बोक्याची आई का? हो. नमस्कार नमस्कार. काय काय काम होतं? आत येऊन बोलते ना. या ना या. आम्ही ना महिला मंडळाची 1 दिवसाची पिकनिक काढायचं ठरवले. म्हणजे किती जणी येतात त्यावर आहे. एक मिनिट, मला त्यात गृहीत नका धरू तुम्ही. अहो, असं कसं? तुमच्यासारख्या पुढारलेल्या स्त्रीने जर का माघार घेतली तर कसं होईल? तुम्हाला यायलाच हवं. खूप छान सजवलंय हो घर तुम्ही. हो, खूपच छान. अरे वा, किचन पण छान आहे. हो, आत नका जाऊ. आव पण या बाहेरचं बाहेर. काय झालं काय? बाहेर. त्या खोलीला टाळं का लावलंय तुम्ही? अहो नाही, त्याचं काय आहे, आम्ही ना आतमध्ये किमती सामान ठेवतो आमचं, त्यामुळे बाहेरनं कुलूप लावतो जाताना. हा. आज जरा उघड्याचं राहून गेलं. मी श्रीमती सातबंडे. हा? अगं, तू इथेच होय? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. अहो आई, तुम्ही बसा बसा आधी बसा बसा. बसा बसा. आई, कशाला एवढे 4 माळे चढून यायचं? बघा किती धाप लागली ती तुम्हाला. तुम्ही जरा पडता का? हो. चालेल ना? हो. जरा पाणी मिळेल का? हा ते ए प्रफुल्ली, जरा पाणी आणतोस का रे? आणतो आणतो. सावकाश, दम घ्या. आजवर बोक्याचा अंदाज तसा चुकलेला नाहीये. त्याला गप्प करून मी चूक तर करत नाहीये ना. बोक्या जर इतक्या कळकळीने सांगतोय तर एकदा खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? नाही, लोकांच्या घरी असं अचानक जायचं म्हणजे बोक्याला मदत तर करायलाच. कशी? निघूया आता आपण. नाही ग बाई, इतक्यात काय मला चालायला ताकद नाहीये. थोडासा दम खाते. जराशी कुठे पडायला जागा मिळेल का ग? हा, या ना, या 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 या. नाही ग. सावकाश. आजी. या या. चल या.
ही ही खोली यांची आहे. ती नको. ही खोली मला उघडून देता का? अजिबात नाही. मुळीच नाही. काय हे? वहिनी, तुम्हाला आम्ही काही चोर वाटलो का हो? नाही अहो, असं काय बोलताय? मग जरा तुम्हाला खोली उघडून दे सांगितलं तर किती तुम्ही चिडलात. जसं काय आम्ही तुमचं सामानच चोरून घेऊन जाणार आहोत. अहो पण असं सरळ दुसऱ्याच्या घरामध्ये घुसायचं तुमची लाज नाही वाटत का हो तुम्हाला? त्यांना बरं वाटत नाहीये. मग काय पण असं घुसायचं का आतमध्ये? पडायला हो जरा. दमानं झालं. उघडा ना. काका काय वर्गणीसाठी 50 रुपये द्या. हे काय, तो बोक्या लहान आहे म्हणून तुम्ही त्याला 40 रुपये देऊन पाठवलं. आणि दर अरे वा, पैसे काही झाडायला लागतात का? मुळात आम्ही 50 रुपये वर्गणी द्यायचीच का? हो काका, कारण तसं मीटिंग मध्ये ठरलं होतं माणशी 25 रुपये द्यायचे. कधी घेतली होती मीटिंग? अरे वा, तुमच्या तुम्ही मीटिंग घेऊन ठरवता का? हो काका, तुम्ही मीटिंगला येत नाही ना, त्याला आम्ही काय करणार? मीटिंग जेव्हा असते तेव्हा कमिटीवर राहायला सांगतो आम्ही तुम्हाला. तेव्हा म्हणता वर्गणी घ्या पण त्या कमिटीवर नको. आणि आता हे असं उलट. ए चंद्रा, किती 10 रुपये आहेत ना? देतो. वात आणलाय नुसता यांच्या वर्गणीने. हे घे. हा घे. आता काय हवंय? अहो ते नाटकासाठी फर्निचर हवंय. तर हवं तसं फर्निचर आहे का? थांब तिथे. काय चाललंय तुमच्या लोकांचं सगळं? हा? सगळ्यांनी बाहेर वादी. बाहेर वा. बाहेर वा तुम्ही. आजी चला बाहेर वा तुम्ही, आजी. चला, चला. तुम्ही चला. वा बाहेर. पण का काय झालं काय? का म्हणजे? मी सांगतोय म्हणून. माझं घर आहे हे. मगापासून पाहतोय एका मागोमाग एक घुसतातच आहेत घरात. नाहीतर काय, हे द्या हे करा, नुसता धुडगूस घातलाय घरामध्ये. धुडगूस? आम्ही काय धुडगूस घातलाय? ती तुमचा काहीतरी डाव आहे. डावच आहे. आता एकाच वेळी एकाच घरातल्या सगळ्यांनी यायचं कारणच काय? अहो पण आम्ही कुठे सगळे आलोय? हो ना. अगं बाई प्रदीपा, हे काय येतातच आहेत. आता काय हवंय तुम्हाला? हे बघा, गणपतीच्या मूर्त्या नाही बनवत आम्ही. नाही नाही, ते तुमच्याकडे बंद बिना वापरातली खोली आहे ना पडून. हा, ती आमच्या ओळखीतल्या एकांना भाड्याने हवी होती. मिळेल का? अजिबात मिळणार नाही. आणि मुळात माझ्याकडे बंद खोलीच नाहीये. काय थोडी खोटं बोलतो हा माणूस. एवढी चांगली खोली दिसते कुलूप लावले तरी सुद्धा. अहो आजी, आमचं सामान आहे त्या खोलीमध्ये. अहो म्हणजे बिनवापरातलीच झाली ना. हे बघा, ती आमची खोली आहे. ती वापरू, बंद ठेवू, नाही तर काय करायचं ते करू. तुम्हाला घेणं देणं काय हो? अहो मी साधी सरळ चौकशी केली. तुम्ही एवढे भडकता कशाला? हे बघा, मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये. हो, माझ्या बाबांना ओरडू नका. वाद घालायचा नाही म्हणतायत आणि स्वतःच ओरडताय. सॉरी म्हणा बाबांना. अरे वा, मी का सॉरी म्हणून? एकतर तुम्ही सगळे इथे येऊन मला त्रास देताय. का म्हणून त्रास देताय? बरं बोलावलं, सगळे निघायचं बघा, नाहीतर पोलिसांना बोलावीन. तो तुमचा कार्टा. बोक्या, हे बघ. अरे काय चाललंय हे सगळं? सगळेजण काय येतात आमच्या घरामध्ये? मूर्खपणा चाललाय नुसता. तुझं काय काम आहे आता? इथं कशाला आलायस तू? मला थांबायचंच मी थोडी नाही. शांतो. मी थोडी शांतो. अगं तू का चिडतेस? त्यांना मनस्ताप आपण द्यायला हवा. हे बघ, तू माझं ऐकतेस का? मी थोडी. बोक्या, आता पुढे काय? ऐकलात ना? आता तरी खात्री पटली. बोक्या, मी तुझ्यावर अविश्वास दाखवलाच नव्हता. तसा चिन्मयानंद खोटं काही सांगणारच नाही. कसला विचित्र आवाज आला. माझ्या तर बाई अंगावर काटाच आला. मी आता चावरेंना विचारतो स्पष्टपणे याबद्दल. बोक्या, पण आता काय करायचं?
बाहेर व्हा एक एक आमच्या घरातून बाहेर व्हा नाही तर मी मारेन एक एकाला फोडून काढेन. अहो चावरे काय करता ती काठी लागेल ना आम्हाला. लागावा म्हणूनच फिरवतोय काय व्यायाम म्हणून नाही फिरवतोय मी. घरी आलेल्यांना कोणी मारतं का असं? ही कुठली पद्धत तुमची? तुमच्या लोकांशी बोलायची हीच पद्धत आहे. ही पद्धत? मग आम्ही पण याच पद्धतीने बोलू. आणि दादा, मारामारी करून काही होणार नाही. आपण जे काम करायला आलोय ते साध्य कसं होईल? हा वाटलंच होतं मला. उगाच नाही तुमचं अख्खं कुटुंब इथे अशी धाडी मारणार. नाही नाही खूप झालं. आता स्पष्ट बोलायलाच हवं. हो ना, आपण का लपोछपी करायची? हो यांची सवयच आहे ती. काय मी काय लपवछपी केली काय? आम्हाला असं वाटतंय की की तुम्ही आमच्या कुत्र्याची पिल्ल तुमच्या बंद खोलीत लपवून ठेवली आहेत. कोणी सांगितलं तुला हे? तळ मजल्यावर राहण्यावाला हंगाम्यांनी सांगितलं. अरे डोकं फिरलंय त्या हंगाम्याचं. त्याच्या काय नादाला लागता तुम्ही? अरे पण चिन्मयानंद आपण त्या खोलीत नको पाहायला. हा? चावरे काका खोटं नाही बोलणार. म्हणजे काय काय कारण खोटं बोलायचं? चावरे काका सांगा ना, आमची पिल्लं तुम्ही त्या रूम मध्ये बंद ठेवली आहेत का? काका काय ना, बोक्याला जेवण जात नाहीये, झोप लागत नाहीये. सांगा ना. अरे काय वेळ लागला का आम्हाला कुत्र्याची पिल्ल घरात आणायला? आम्ही दोघेही नोकरी करतो. आमच्या घरात कोणी रिकाम टेकडं नाहीये कुत्र्याची पिल्ल सांभाळायला. रागवू नका हो काका. काय ना, बोक्या आमचा लाडका आहे आणि त्याला वाटलं की तुमच्या बंद खोलीत काहीतरी आवाज येतोय. त्याला वाटलं पिल्ल आहेत म्हणून आम्ही जरा ते आलो. सॉरी हा, म्हणजे माफ करा तुम्हाला त्रास झाला असेल तर. आजी चल, चला बाबा. चला आता चला. सॉरी. बोक्या ना, लक्ष नका देऊ. चल रे चल चल चल. बोक्या चल पटकन. आणि दार लावून घ्या बरं. हो घेतो. हो, घेतो. हा घेतो. येतो हा. मला तर तो आवाज प्राण्याचा अजिबात वाटला नाही. तो आवाज माणसाचाच होता. कोणाच्या तरी कणण्याचा आवाज होता एवढं मात्र नक्की. आणि तो ठोंब्या चावऱ्या काही घडलंच नाही अशा थाटात फिरत होता इकडून तिकडे. ना त्या बंद खोलीतलं रहस्य काय आहे हे तुला खरंच जाणून घ्यायचंय. हो बाबा. ठीक आहे, तर मग ते रहस्य जाणून घेण्यासाठी या घरातल्या सगळ्यांनी बोक्याला मदत करायची. थँक्यू बाबा.